मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिसिंग लिंक प्रकल्पाचा एक अभियांत्रिकी आविष्कार असा उल्लेख ट्विटमध्ये केला। एकाहून एक चांगले पायाभूत सुविधा प्रकल्प ही आता आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे असं देखील ते ट्विटमध्ये म्हणाले। लवकरच महायुती समन्वय समितीची बैठक होणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीआधी समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल। कोणते उमेदवार उभे करणार यावर चर्चा होणार। काही दिवसांपूर्वी भाजपचे सभागृह नेते गणेश खणकरांनी महापौर बंगल्याची पाहणी केली होती। 4 वर्ष बंद असलेला महापौर बंगला वाळवीने पोखरलेला असून बंगल्याची स्थिती अतिशय खराब असल्याचं लक्षात आलं। आज राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। राज्यातल्या वाढत्या तापमानावर आणि मराठी सक्तीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। दोषी आमदार खासदारांना आता सॅल्यूट नाही तर सर्वसामान्यांप्रमाणे वागणूक मिळणार आहे असे आदेश जारी करण्यात आले। फौजदारीसह इतर प्रकरणात दोषी लोकप्रतिनिधींना सॅल्यूट न करण्याचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आला। बच्चू कडू आणि एकनाथ शिंदेंमध्ये मंगळवारी रात्री अंतिम बैठक झाल्याची माहिती मिळाली। शिवसेनेमध्ये प्रहार पक्ष विलीन न करता विधान परिषद द्या अशी बच्चू कडू यांची अंतिम भूमिका असल्याची माहिती आहे, तर प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याची शिंदेंची प्रमुख अट आहे। विधान परिषदेकडून उमेदवारी मिळणं हा पक्षाच्या विचारधारेचा विजय आहे। एक महिला म्हणून कधीही पक्षाने अविश्वास दाखवला नाही, त्यामुळे स्वतःला सिद्ध करू शकले अशी प्रतिक्रिया माधवी नाईक यांनी दिली। सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने 60,49,000 रुपयांची मदत जाहीर केली। एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसासाठी मदतीचा निर्णय घेण्यात आला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून निधी वितरणासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला।